मागील 4 वर्षांनंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली। गंगापूर नगरपालिकांची निवडणूक पार्श्वभूमीवर बुधवारपासून प्रचाराला सुरुवात झाली। वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये प्रचाराला जोर धरत आहे। गंगापूर नगरपालिकाचे 10 प्रभागांमध्ये 20 उमेदवार निवडून द्यायचे असतील। त्यासाठी प्रत्येक प्रभागात व प्रत्येक चौकात वेगवेगळ्या पद्धतीने अध्यक्षपदासाठी व नगरसेवकसाठी नाटकीय संमेलनाचा कार्यक्रम जोरदार सुरू आहे। गंगापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी परिसरात महाफास्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून तसेच गंगापूर निवडणूक विभागाच्या वतीने स्वीप पथकाच्या माध्यमातून मतदान जनजागृती उपक्रम राबवण्यात आला आहे। गंगापूर नगरपालिकेचा धुमाकूळ सुरू झालेला आहे। आजपासून मतदार प्रचार कार्यालयाचा व प्रचाराचा सुरुवात आज गंगापूर शहरामध्ये 10 प्रभागासाठी 20 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष या पदासाठी प्रचाराला आजपासून सुरुवात झालेली आहे। त्या माध्यमातून गंगापूर शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आज प्रचाराला सुरुवात झालेली आहे। काही मतदार हक्काचा आपल्याला जाणून घेण्यासाठी काही इथं नाटकीय कार्यक्रम घेण्यासाठी आलेले मारुती चौकात येथे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ काय उद्देश काय म्हणणं आहे तुमचा। मतदार हे नागरिकांचा हक्क आहे आणि त्याबद्दल तुमचा काय निरोप राहणार। दादा नमस्कार। आपल्याला कल्पना आहे की गंगापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे। संपूर्ण राज्यभरामध्ये त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेली अनेक वर्ष रखडलेल्या होत्या। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका म्हणजे या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठीच्या निवडणुका असतात। आपल्या भारतीय संविधानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला विशेष स्थान देण्यात आलेलं आहे आणि आपल्या देशामध्ये प्रत्येक भारतीयाला एक मतदान करण्याचा अधिकार आहे। म्हणजे जर मला एक मतदान करण्याचा अधिकार आहे तर या देशाच्या राष्ट्रपतींना सुद्धा एकच मतदान करण्याचा आहे। म्हणजे माझे एक मतदान आणि या देशाचे राष्ट्रपती यांचे एक मतदान, या मतदानाची किंमत ही एकसारखी आहे, एक समान आहे। कारण भारतीय संविधानानं आमच्या मतदानाला एक समान ठेवलेलं आहे। मग हे मतदान आपण वाया घालवलं नाही पाहिजे। आज ज्या काही आपल्या शहराच्या समस्या असतील, आपल्या वार्डाच्या समस्या असतील, या सर्व समस्या सोडविण्याचं साधन म्हणजे मतदान असतं। म्हणून गंगापूरवासियांना, गंगापूरच्या सर्व सुज्ञ मतदारांना माझी नम्र अशी विनंती आहे की येत्या 2 तारखेला आपण सर्वांनी या मतदान प्रक्रियेमध्ये भाग घ्या। मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, महिला पुरुष सगळ्यांनी यामध्ये मतदान केलं पाहिजे एवढीच विनंती करतो। थांबतो। अजून काही या महिला पण आहे, काय म्हणणं आहे काही आज यावेळी मारुती चौकात नाट्य माध्यमातून मतदारांचा हक्क आहे हे प्रचार करत आहे। माझं म्हणणं असं आहे की महिला ज्या आहेत आपल्या घरामध्ये त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत। जसं की आता शहरामध्ये पाणी नाही, बरोबर, घरामध्ये बसून न राहता प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे। तर बायकांना असं वाटतं माझ्या मतानं काय होणार आहे, मी कोणालाही मतदान करून आमचं काम कोणीच करत नाही। पण तुम्ही जर योग्य उमेदवाराला मतदान केलं, ते तुमचं काम करून देईल, तर ते तुमच्या फायद्याचं राहील। तर प्रत्येकाने 2 तारखेला जाऊन मतदान करावं, माझं एवढंच। अजून काही या ठिकाणी आलेले महिला पण काय प्रत्येकाने ज्याचा त्याचा मतदानाचा हक्क ज्याने त्यांनी घ्यावा। प्रत्येकाने असं आम्ही म्हणत नाही की तुम्हाला जो काम करत नाही किंवा जे काही असेल तर त्यांनी एका जे प्रचार करतात हे त्या लोकांना मतदान करू नका। तुम्हाला वाटतं की हां हा माणूस खरंच आमचं काम करणार आहे, त्या माणसाला तुम्ही मतदान करा, तुमचा हक्क तुम्ही दाखवा आणि त्याच हक्काने तुम्ही एक मतदान करा। चांगला उमेदवार निवडा, जे मतदार आपला वाया जाऊ नये असे त्यांचं म्हणणं आहे। अजून काही या ठिकाणी आलेलं काय म्हणणं आहे? सध्या नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाली, नक्की मी एवढं सांगेन की प्रत्येकाने आपला हक्क बजावा। कारण शहराचा विकास करायचा असेल तर योग्य उमेदवारांनी निवडणूक गरजेचं आहे आणि तो हक्क आपण बजावला। मतदार हे आपलं हक्काचं आहे आणि मतदार करणं हे आपल्या भारतीय संविधानमध्ये दिलेलं आहे। तर सर्व मतदारांनी आपला मत योग्य उमेदवाराला देण्यात यावे अशी त्यांची प्रतिक्रिया आहे। अलीम चौस,